नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर हे आहे भिजलेले मूग. थोडे थोडे बघा कुठे कुठे छोटे छोटे मोड यायला लागलेले आहेत. तर अशा स्टेजला हे मूग आहेत. तर आता मुगाची नेहमी उसळ खातो आपण, मिसळ खातो, असे पदार्थ खातो. तर आज एक छानसा पदार्थ तुम्हाला मी इथे भिजलेल्या मुगाचा दाखवणार आहे. तर आपण घेऊयात एक वाटी भरून मूग. पौष्टिक पदार्थ आहे. नेहमीच आपल्याला भाजी किंवा आमटी हे असं खायची इच्छा होत नाही. तर बघा एक वाटीभर मी घेतलेले आहे. ते अगदी कुठे कुठे मोड आलेले आहेत. रात्रभरात याला खूप जास्त मोड येतील, पण आता सध्या तरी एवढेच आलेले आहेत. हे बघा, मी प्रत्येक कडधान्य घरीच भिजू घालते. अजिबात हे खराब नाहीये, चिकट नाहीये, एकही दाणा याच्यामध्ये चिकट नाहीये. याचं कारण एकच आहे, उन्हाळ्यात भिजत लावा किंवा पावसाळ्यात लावा, हिवाळ्यात लावा, अजिबात हे चिकट होत नाही, घाण वास येत नाही. कुठलंही कडधान्य, अगदी मूग, मटकी, चवळी, वाटाणा, चणे वगैरे सगळे, फक्त ह्याला 5 तास भिजू घालायचे मंडळी. 5 तासानंतर अशा चाळणीमध्ये हे पाणी निथळत ठेवायचं आहे आणि त्याच्यावरून एकतर कपडा टाकायचा आहे कॉटनचा किंवा डिश असे झाकण ठेवायचे आहे, जेणेकरून ह्याच्यामधून खाली चाळणीला होल असणारच आहेत, त्याच्यामुळे वरून फक्त झाकण ठेवायचे. तर न वास येता छान ह्याला मोड यायला सुरुवात होती. तर अशा पद्धतीने मी घरच्या घरी कडधान्यांना मोड आणत असते. तर एक वाटी घेतलेले आहे मी इथे मूग. तर इथे मी मिक्सरचं भांड घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी वाटण केलेलं, त्याच्यामध्ये खोबरं फिरून घेतलेलं होतं. तर त्याच भांड्याचा वापर इथे मी करणार आहे. थोडासा घालते कढीपत्ता, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कढीपत्त्याची पानं मी या मुगामध्ये घातलेली आहे. 4 घालायच्या आहेत मिरच्या हिरव्या, एक तुकडा आल्याचा, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर. 1 टीस्पून मी इथे जिरं घेतलेलं आहे. आता काय करायचंय, आपल्याला हे वाटायचंय. आता इथे वाटण्यासाठी मी थोडासा पाण्याचा वापर करणार आहे. तर कन्सिस्टन्सी इथे मी तुम्हाला दाखवते. तर आपलं बॅटर इथे मी केलेलं आहे. एक बाउल घेते, त्याच्यामध्ये बघा आता हे याच्यामध्ये मी पाणी किती घातलं, काय घातलं याचा अजिबात ताण घेऊ नका. पाणी जास्त झालं असेल तरी ताण घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल कसं घेऊ नका, तर पुढे दाखवणार आहेच की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी कमी झालं तरी चालणार आहे, जास्त झालं तरी चालणार आहे का, ते आता पुढे रेसिपीमध्ये आपण बघूया. चला, तर आता इथे बघा या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी आहे. ठीक आहे. आता इथे काय करायचंय आपल्याला, रेग्युलर आपण डाळीचं पीठ जे भजी वगैरे बनवण्यासाठी घेतो, तर ते पीठ घ्यायचंय आपल्याला. 3 टीस्पून भरून मी 3 टीस्पून हे चण्या डाळीचं आपलं रेग्युलर वापरतो बेसन पिठासाठी, पिठलं बनवण्यासाठी किंवा कांदा भजी बनवण्यासाठी जे पीठ वापरतो ते पीठ इथे आपण घेतलेलं आहे. दुसरं पीठ आपल्याला घ्यायचं आहे, ते घेणार आहे 3 टीस्पून. आता तुम्ही म्हणाले एवढे पिठं आमच्याकडे नाही आहेत घरामध्ये, पण तुम्हाला सांगते जेवढे पिठं तुमच्याकडे असतील तेवढ्या सगळ्या पिठांचा तुम्ही वापर केला तरी सुद्धा हा पदार्थ जो आहे अतिशय छान होतो मंडळी. ह्या पद्धतीने आपल्याला चटपटीत पदार्थ केले तर आपण चवीने खातो. 2 ते 3 टीस्पून मी घेणार आहे गव्हाचं पीठ. बरोबर 3 चमचे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ, 3 चमचे घेतलेलं आहे चणा डाळीचं पीठ आणि 3च चमचे मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ. आता इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे. चमचा आता भरलेलाच आहे, तर मी चमच्याच्या साहाय्याने आता ह्याला मिक्स करते. मस्त वास येतोय, एकदमच छान. आलं घालायला विसरू नका. आल्याचा स्वाद ह्या चिल्यामध्ये अतिशय छान लागतो, तर थोडंसं आलं घालायला विसरू नका. आता मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ मी वाटून घेतली त्याचेच मी संपूर्ण व्यवस्थित मिसळून आणि ते पाणी त्याच्यामध्ये घातलेले आहे. आता मी मगाशी जे बोलले की थोडंसं पातळ झालं तरी ताण घेऊ नका, कारण आपल्याला त्याच्यामध्ये पिठं घालायची होती. चुकून एखाद्या वेळेला जास्त झालं आपल्याकडनं पाणी तरी सुद्धा पीठ तुम्ही अर्धा चमचा कमी किंवा अर्धा चमचा जास्त तुम्ही घेऊ शकता. चला, आता याच्यात आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आता थोडासा घालूया हिंग, पावसाळा आहे.
हिंग पोटासाठी चांगला असतो. अगदी थोडीशी घातलेली आहे हळद. आता मिरची पावडर मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे, त्याच्यामुळे मी इथे मिरचीचा वापर करणार नाही किंवा लाल मिरची पावडरचा करणार नाही. तुम्हाला अगदीच झणझणीत हे पाहिजे असेल तर तुम्ही मिरची प्लस मिरची पावडर ह्याच्यामध्ये घालू शकता. आता एक मिडियम साईजचा मी कांदा घेते. हे बॅटर आता सध्या थोडंसं बाजूला ठेवू. आता आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. छान लागतो हा लांब स्लाइस मध्ये कांदा ह्याच्यामध्ये. मला अगदी एवढा मोठा आवडत नसेल तर तुम्ही जाडसर कापून घेतला तरी सुद्धा चालणार आहे. या पद्धतीने करून बघा. हा असा मोकळा करून घेऊया. भरपूर सारा मोठा कांदा आपला हा दिसतोय. आता या पद्धतीने आपण कांद्याची एकूण एक पाकळी आता ही मोकळी केलेली आहे. आता कांदा आपल्याला घालायचा आहे बॅटर मध्ये. आणि आता आपण करू हे मिक्स. हळद आणि हिंग फक्त आपण नंतर घातलेलं आहे. बाकी मिरची, लसूण, आलं, जिरं, तिखट, मिरची, कोथिंबीर आपण हे सगळं आधी वाटताना घातलेलं आहे. तर अजून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे. मला लास्ट इथे मी याची कन्सिस्टन्सी दाखवते. एकच नंबर हे चिले तयार होतात. ह्या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडतील. हे बघा, फायनली आपलं पाणी आता पुरे झालेलं आहे. ते इथे मी तुम्हाला दाखवते. इथे मी जवळून तुम्हाला याची पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते. या पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे. चला, एवढा छान वास येतोय. तर इथे मी आता या कावीळवरती हे बनवणार आहे. तुमच्याकडे फ्राय पॅन असेल, लोखंडी तवा असेल तरी सुद्धा हे छान बनवता येतात. तर आता मी ह्या बिटाच्या तव्याचाच वापर करत असते. धिरडे, घावण बनवण्यासाठी, त्याच्यानंतर चिले बनवण्यासाठी, थालीपीठ बनवण्यासाठी मी बऱ्यापैकी ह्याचाच वापर करत असते. हे भांडं माझ्यासाठी खूप बेस्ट आहे आणि इतकं छान आहे की मी सांगू शकत नाही. ह्याच्यावरचे जे घावण आहेत ना मंडळी, इतके कुरकुरीत येतात, एवढे छान येतात की तुम्हाला सांगते, तो नुसतं जरी खाल्लं ना, कशाबरोबरच नाही खाल्लं तरी सुद्धा तांदळाचं गव्हाच्या पिठाचं घावण एवढं भारी होतं त्याच्यावरती कुरकुरीत की एकदमच छान होतं. जर तुमच्याकडे नसेल, बघा कुठेही मार्केटला भेटतं, घेऊन बघा, वापर करून बघा. आपण ॲल्युमिनियमचे भांडे वगैरे वापरतो, त्याच्याऐवजी लोखंडी भांडे किंवा बिटाची भांडे वापरली तर ती बेस्ट आहेत. तर ब्रशच्या साह्याने थोडंसं मी तेल लावून घेते याला आणि हे चांगलं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. कारण जाड असते, भरपूर जाड असते हे भांडं. एकदा मात्र गरम झालं की मग पटापट त्याच्यावरती जे काय आपण बनवतो आहे धिरडे, घावण, तर ते पटापट होतात. मग मात्र वेळ लागत नाही. पण ते अगोदर तरी मात्र आपल्याला हे करावं लागतं, तापवून घ्यावं लागतं छान. हे बॅटरचा एवढा छान वास येतो मस्त. हा मंडळी, या बॅटरमध्ये अजून आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून तीळ. तर हे इथे तुम्हाला मी दाखवते, इथे दिसते 1 टीस्पून मला इथे तीळ घालायचे. तर आता हे ऑप्शनल आहेत, पण घातले तर चांगलंच आहे. आणि हे सगळ्यात नंतरच घालायचे आपल्याला, वरून वगैरे तव्यावर वगैरे टाकायचे नाहीये, कारण ते जळून जातात. बॅटरमध्येच घालायचे आहेत. मिक्स करायचं. इथे बघा, तवा छान तपलेला आहे. हे थोडंसं साईडचं गेलेले जे तेल आहे ना, ते मी असं थोडंसं मध्ये आणते त्याला. ते नंतर आपलं त्याच्यावरती
एवढा लांब मोठे मोठे करायचे म्हणलं तरी आपल्याला याच्यावरती हे करता येतं. चमच्याच्या सहाय्याने छान पसरून घ्यायचं आपल्याला. बघा, हा मोठा मोठा कांदा याच्यामध्ये खूप छान लागतो. तर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बारीक कापून घेऊ शकता, पण ह्या पद्धतीने करून बघा. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप छान तयार होतो हा पदार्थ. तर आता थोडंसे अर्धा मिनिट फक्त आपल्याला झाकण ठेवायचं आहे. गॅस इथं मी कमी केलेला आहे. आता गॅस आपल्याला वाढवायचंच नाही आहे. आता टोटली आपला गॅस कमीच राहणार आहे, कारण हे भांडं तपेसपर्यंत फक्त फुल गॅस ठेवायचं आहे. नंतर आपल्याला या मोठा गॅस आहे, कमी केला तरी हा बऱ्यापैकी असतो. छोट्या गॅसवर कमी केल्यानंतर एकदम बारीक होतो, पण हा एकदम बारीक नाही. त्याच्यामुळे मोठ्या गॅसवरती कमी करून आपल्याला हे संपूर्ण धिरडे आपल्याला हे करून घ्यायचे आहेत. ग्रीन मुगाचे फायदे भरपूर आहेत. आपण त्याचे वरण करून खात असतो, डाळ करून खात असतो. मुगाची डाळ प्लेन असेल, सालीची असेल, सगळ्यांसाठी उत्तम आहे. भिजवलेले मुगाचे पदार्थ, थालीपीठ असेल, त्याच्यानंतर हे असे घावण किंवा भाज्या तर आपण जेवणात करतच असतो. आता पावसाळा आहे, भाज्या मार्केटला नाही आहेत जास्त, आल्या तरी आपण त्या पावसामुळे खात नाही. त्याच्यामुळे असे पदार्थ आपल्याला जर करून खाल्ले तर आपल्याला कंटाळा येत नाही. हे बघा, वरचं मस्त सुकलेलं आहे. उलटा करून टाकायचा आहे. याच्यावरती थोडंसं तेल दोन्ही बाजूनी आपल्याला छान हे भाजून घ्यायचं आहे. बघा, दोन्ही साईडने आपलं इथे मस्त तयार झालेलं आहे. मस्त आपल्याला एका जाळीवर काढून घ्यायचं आहे आणि दुसरं करायला घ्यायचं आहे. ते ह्या पद्धतीने मी आता सर्व चिले इथे बनवून घेणार आहे. खूप लवकर लवकर होतात हे. आता बघा, गॅसला मी अजिबात कमी जास्त केलेलं नाही आहे. आता पटापट आपलं ते तवा तपलेला असतो, हा सक होऊन जातात, ते काही वेळ लागत नाही. थोडंसं साईडने असं सोडलं तरी चालेल, किंवा नाही सोडलं तरी आपण ब्रश मारलेला तसं तेलाचा आहे. अर्धा मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे. बघा, वरून मस्त परत अर्धा मिनिट झाकण ठेवायचं. याची चव एवढी छान आहे, खरंच खूप भारी लागते. ह्या पद्धतीने करून बघा. कुठल्याही कडधान्यांचा वापर केला तरीसुद्धा चालणार आहे. मूगच टाकले पाहिजे असं काही नाही, आपण प्रत्येक कडधान्य खातच असतो. ज्या कडधान्याची भाजी खायची इच्छा नसेल ते कडधान्य मस्तपैकी मिक्सरमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य टाकून आणि मस्त बारीक करा. त्याच्यामध्ये जे पिठं तुमच्याकडे अवेलेबल असतील ते घाला. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे ज्वारीचं पीठ नाही, चण्याचं पीठ नाही, गव्हाचं पीठ सगळ्यांकडे असतं, कारण आपण चपात्या खूप जास्त प्रमाणामध्ये खात असतो. गव्हाचं पीठ टाका आणि गव्हाचं पीठ टाकूनसुद्धा हे खूपच भारी होतं. करून बघा. चला, तर इथे आपले आता हे चिले तयार झालेले आहेत. जवळून इथे मी तुम्हाला दाखवते. ह्या पद्धतीने चिले नक्की करून बघा. मी साईडचं हे तेल आहे तर हे ह्याला पुसण्याचा प्रयत्न करते. असं इथे साईडचं तेल जे आहे ते. तर इथे आपले चिले तयार झालेले आहेत. मिक्स पीठ, ग्रीन आपलं मूग बारीक करून हे चिले आपण बनवलेले आहेत. ह्याच्यामधलं मीठ, तिखट हे खूप मस्त प्रमाणात झालेलं आहे. ह्याच्यापेक्षा तिखट कमी खात असाल तर 2 मिरच्या कमी टाका, पण एवढं हे खूप छान लागतं. या पद्धतीने करून बघा. तर आजचे चिले आपले हे तयार झालेले आहेत. चला मंडळी, तर आजचे इथे आपले हे मस्त ग्रीन मुगाचे चिले आपले तयार झालेले आहे. ह्याच्याबरोबर खायचं आहे. तुम्हाला जे आवडेल ते खाऊ शकता. तर इथे
आज आमच्याकडे खाणार आहे टोमॅटो कॅचअप बरोबर. तर खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट जरूर करा. जाता जाता एक लाईक करा. होम कुक रंजना चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाजूचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. परत भेटूया असंच एका छानशा साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीबरोबर. तोपर्यंत बाय.